नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण टीम वर्क, ड्रीम वर्क याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर अजय शेष सर. कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर अजय शेष यांनी MBBS, MD, MBA, MPhil, PhD केलेली आहे आणि ते पॅथॉलॉजिस्ट सुद्धा आहेत. अजेय भारत प्रकल्पाचे ते संस्थापक आहेत. 3 वेळा गिनीज विश्व रेकॉर्ड मध्ये त्यांची नोंद झाली आहे. तर 2017 मध्ये यूथ आयकॉन ऑफ इंडिया, छत्तीसगड भूषण सन्मान, महाराष्ट्र मंडळ जीवन गौरव पुरस्कार आणि युवा सशक्तीकरण कार्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला आहे. SME लघु आणि मध्यम उद्योगाचे ऑटोमेशन एक्सपर्ट आणि ट्रेनर डॉक्टर असून लाईफ चॅम्पियन इकोसिस्टीम ऑल इंडिया ग्रुपचे बिझनेस कोच संस्थापक ते आहेत. तर आज खरं तर आपण टीम वर्क, ड्रीम वर्क याविषयी बोलणार आहोत. एका उद्योजकानं बिझनेसची कामं जी आहेत ती नेमकी कशी सोपवावीत आणि ती सगळी कामं त्यानं डिस्ट्रीब्यूट कशी करावी यापासून सुरुवात करूयात. काय सांगाल? कोणताही जो बिझनेस असतो, कोणत्याही बिझनेसमध्ये 2 प्रकारची कामं असतात. एक कामं ते जे रुटीन डे टू डे वर्किंगचे कामं आहेत आणि एक प्रकारची कामं असतात जे बिझनेसच्या ग्रोथसाठी, बिझनेसच्या डेव्हलपमेंटसाठी, ब्रँडिंगसाठी, बिझनेसच्या वर काम करायला आणि बिझनेसचं पुढचं डायरेक्शन काय त्या डायरेक्शनमध्ये न्यायला जी कामं असतात ते एका प्रकारची कामं असतात. आता जर मी म्हटलं की आपण जर 2 सर्कल्स घेतले, एक मोठा सर्कल आणि त्याच्या आतमध्ये एक लहान सर्कल. लहान सर्कल जर येलो कलरचा सर्कल आहे तर तो जो येलो सर्कल आहे त्याला टीम झोन म्हणतात. हे रुटीन डे टू डेचे वर्किंग आहे जे टीमने करायला पाहिजे, ज्याच्यात बिझनेस फक्त मेंटेन होतो. या डे टू डे वर्किंगमध्ये बिझनेस ग्रो होत नाही, बिझनेस फक्त मेंटेन होतो आणि इथे एंटरप्रेन्युअरनी या झोनमध्ये यायला नको. या झोनमध्ये एक सिस्टम बनवून टीमनी हे डे टू डे वर्किंगचे कामं केले पाहिजे. त्याची कशी शिस्त असते, त्याचा कसा SOP असतो, त्याचा कसा पूर्ण रिटर्न डाऊन सिस्टम आहे, तो सिस्टम पूर्ण लिहिलेला असला पाहिजे आणि त्या सिस्टमचा अक्षरशः पालन जे आहे ते टीम करेल. एंटरप्रेन्युअरनी या डे टू डे वर्किंग मध्ये यायला नको. आणि आज जे पुष्कळ एंटरप्रेन्युअर्सची ग्रोथ होत नाही ते याच्यासाठी की एंटरप्रेन्युअर या येलो झोन मध्ये किंवा बिझनेस मेंटेनन्स झोन किंवा वर्किंग इन द बिझनेस आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत गुंतलेला असतो. आणि जसं मी सांगितलं की हा जो झोन आहे इथे बिझनेस फक्त मेंटेन होतो, इथे बिझनेस ग्रो होत नाही. तर या 2 प्रकारची कामे कोणती आहेत ही समजून टीमला टीम झोन मध्ये डेली रुटीन वर्किंग मध्ये एक सिस्टम द्वारे निरूपण करायचे आणि एक एंटरप्रेन्युअरनी जो सराउंडिंग रेड झोन आहे त्या रेड झोन मध्ये बिझनेस ग्रोथवर, बिझनेस ब्रँडिंगवर, सिस्टम बनवण्यामध्ये आणि नवीन प्रोडक्ट्स कोणते येतील, नवीन सर्व्हिसेस कोणते येतील, पुढच्या 5 वर्षात आपण कुठे जाणार, पुढच्या 10 वर्षात आपण कुठे जाणार, ती बिझनेस स्ट्रॅटेजी कशी असावी, नवीन मार्केटमध्ये काय चेंजेस होतात आहे, टेक्नॉलॉजीमध्ये काय चेंजेस होतात आहे, फ्युचर डायरेक्शन काय राहणार, हे काम जे आहे हे एंटरप्रेन्युअरनी हे केलं पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की एक SME एंटरप्रेन्युअरला या 2 वेगळ्या प्रकारची कामांची जाणीवच नसते आणि म्हणून तो वर्किंग इन द बिझनेस मध्ये गुंतलेला असतो, जेव्हा की त्याला वर्किंग ऑन द बिझनेस मध्ये स्वतःला रुजायला पाहिजे. तर मला असं वाटतं की सगळ्यात बेसिक लेवलवर हे 2 प्रकारचे कामं असतात आणि स्वतःला आणि टीमला याच्याप्रमाणे त्यांनी रुजवलं पाहिजे. सर, तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या प्रोग्रामच्या माध्यमातून नेहमीच वर्क डेलिगेशनचं महत्त्व सांगत असतात. मात्र नेमकं वर्क डेलिगेशन म्हणजे काय? वर्क डेलिगेशनचा अर्थ हे आहे की सगळ्यात पहिले एक एंटरप्रेन्युअरने हे समजायला पाहिजे, एक जो उद्योजक असतो त्यांनी हे समजायला पाहिजे की जो पण काम कोणी अजून करू शकतं ते काम मी करणार नाही. म्हणजे एंटरप्रेन्युअर कोणतं काम करेल? एक एंटरप्रेन्युअर किंवा एक उद्योजक तेच काम करेल जे दुसरं कोणी करू शकत नाही. अशी सगळे कामं जे कोणी करू शकतं, फॉर एक्झाम्पल रिसेप्शनचं काम आहे, फॉर एक्झाम्पल जनरल मेंटेनन्सचं काम आहे, फॉर एक्झाम्पल ॲडमिनचं काम आहे, फॉर एक्झाम्पल फोन रिसीव्ह करण्याचं काम आहे, फॉर एक्झाम्पल ऑर्डर प्लेस करण्याचे काम आहेत. हे सगळे कामं एक टीम मेंबर खूप चांगल्या प्रकारे एक सिस्टम प्रमाणे करू शकतो. याला म्हणतात डेलिगेशन. तर हे सगळी कामं डेलिगेट करून एक एंटरप्रेन्युअरनी हा एक विचार केला पाहिजे की जेही काम कोणी अजून करू शकतं ते मी करणार नाही. तर मग मी काय करेन?
अगेन मी जसं सांगितलं, मी तेच कामं करीन जे कोणी दुसरं करू शकत नाही. म्हणजे बिझनेसला डायरेक्शन कसं द्यायचं, बिझनेससाठी फंडिंग कशी आणायची, बिझनेससाठी मोठमोठ्या ऑफिस होल्डर्सची कसं भेटायचं, बिझनेससाठी मोठा ऑर्डर आणायला कोणत्या प्रकारच्या लोकांशी नेटवर्किंग करायची, कोणत्या प्रकारची ट्रेनिंग्स घ्यायच्या, कशा ऑर्गनायझेशन्समध्ये जायचं. आणि हे सगळे कामं टीम करू शकत नाही. हे कामं आंतरप्रेन्युअरने केले पाहिजे. म्हणजे आता कुठे जाऊन मिनिस्टरला भेटून किंवा कुठे जाऊन कोणत्या सीईओला भेटून एक मोठा जो बल्क ऑर्डर जो घ्यायचा आहे तो एक रुटीन सेल्समॅन करू शकत नाही, तो एक आंतरप्रेन्युअरला करावा लागेल. तर म्हणून अशा प्रकारचे कामं जे कोणी पण करू शकतं, रुटीन बेसिसवर करू शकतं, ते मी करणार नाही. मी ते हाय व्हॅल्यू कामं करेन ज्यांनी बिझनेस ग्रो होतो, ज्यांनी प्रोडक्टिव्हिटी वाढते आणि ज्यांनी फ्युचर डायरेक्शन कंपनीची बनते. याला हे सगळे कामं आपसात डिवाइड करून घेणे यालाच आपण डेलिगेशन म्हणतो. आणि म्हणून हे लक्षात ठेवायला पाहिजे की जो बिझनेसमॅन नेहमी येलो झोन मध्ये घुसलेला राहील किंवा जो बिझनेसमॅन ते सगळे कामं करत राहील रुटीनचे जे कोणतेही टीम मेंबर करू शकतो, तर त्याचा बिझनेस कधी ग्रो होऊच शकणार नाही. कारण की ग्रोथचे काम करणारं मग कोणी राहणार नाही. जो काम करू शकतो तो मोठा बिझनेसमॅन बनतो. ज्याच्याजवळ थोडा फ्री टाइम असतो फ्युचरचा विचार करायला, तो खरा बिझनेसमॅन असतो. मैं जैसे नेहमी म्हणतो, अगर खुद सब काम करोगे तो एक छोटे व्यापारी बने रहोगे. अगर लोगों से काम करवाना आता है तो एक बड़े आदमी बनोगे. सो दिस इज द प्रिन्सिपल ऑफ वर्क डेलिगेशन. कोणतं काम मी करावं नाही करावं याची जाणीव असणं खूप महत्वाचं आहे. अगदीच. आणि अनेक उद्योजकांची अशी तक्रार देखील असते की आम्हाला आमच्या कामासाठी चांगली लोक मिळत नाही किंवा एम्प्लॉईज मिळत नाही, आणि ते मिळाले तरी देखील ते आमच्याकडे टिकत नाही. तर हे एम्प्लॉईज टिकावेत, चांगली लोक मिळावीत, यासाठी देखील त्यांनी काय करायला हवं? ओके, सगळ्यात पहिले ते लक्षात ठेवायला पाहिजे की कोणीही व्यक्ती तुम्हाला कशाला जॉईन करतो. आता लोकांचं असं असतं की भाई मी बिझनेस ओपन केलाय, मला बिझनेस ग्रो करायचं, मला काम करायला लोक हवी आहेत. आता हा जर ॲटिट्यूड राहील आणि तुम्ही आपल्या गरजेप्रमाणे लोक मला पाहिजे असं जर तुमचा ॲटिट्यूड असेल तर तुम्हाला टेम्पररी लोकच मिळतील किंवा ते असे डिवोटेड लोक तुम्हाला मिळणार नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की फॉर एक्झाम्पल मी जर उद्योजक आहे, मला मोठा माणूस बनायचा आहे, मला मोठा बिझनेस हे करायचा आहे, म्हणून काय कोणी आपलं पूर्ण लाईफ माझ्या स्वाधीन करेल? नाही. कोणी पण जो मला जॉईन करेल किंवा माझ्या कंपनीला जॉईन करेल तो हे पाहून जॉईन करेल की या कंपनीमध्ये माझी ग्रोथ कशी होऊ शकते. मला मोठं माणूस व्हायचं म्हणून कोणी आपली लाईफ मला देऊन देईल असं होणार नाही. तर सगळ्यात पहिले तर हे आहे की जर आपल्याला चांगले लोक पाहिजे जी टिकून असावी, तर सगळ्यात पहिले तर आपला एक प्रोफेशनल ऑर्गनायझेशन पाहिजे, ऑर्गनायझेशन ट्री असला पाहिजे. आणि आपण कोणत्या व्यक्तीला घेतोय तो कोणत्या डेझिग्नेशन मध्ये घेतो आहे, त्या डेझिग्नेशनचा रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत हे जर पूर्ण प्रोफेशनली निरूपण केलेले आहे, तर जो व्यक्ती तुम्हाला जॉईन करतो त्याला माहित असतं की एक्झॅक्टली मी कोणत्या डेझिग्नेशनवर जॉईन करतोय आणि त्याच्यातली माझी कामं काय आहेत. मॅक्झिमम स्मॉल अँड मीडियम आंतरप्रेन्युअर्सकडे किंवा छोट्या बिझनेसमध्ये काय असतं की कोणता डेझिग्नेशन नसतो, कोणताही त्यांचा ऑर्गनायझेशन ट्री बनलेला नसतो. तर मग जोही जॉईन करतो तो आपल्या कल्पनाप्रमाणे असं काही काम असेल हे विचार करून जॉईन करतो. आणि जॉईन केल्यानंतर जेव्हा त्याचं काम सुरू होतं त्याला कळतं की मला काय सांगून मला जॉब दिला होता आणि आता माझ्याकडून काय करवतात आहे. ठीक आहे, तर अगेन तर हे एक नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि जर तुम्ही प्रोफेशनल ऑर्गनायझेशन नाही आहात तर प्रोफेशनल लोक तुम्हाला मिळणार नाहीत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आणि खूपच महत्वाची गोष्ट, जितकेही लोक तुमच्याकडे जॉईन करतात त्याच्यात 1/3 फॉर्म्युला हा असा लागत राहतो. हा 1/3 फॉर्म्युला म्हणजे काय, आणि याच्या मी पूर्ण खोलात जातो जेव्हा मी आपले ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतो की हे 1/3 काय. आता मी तुम्हाला सरफेस लेवलचं सांगतो. 1/3 लोक म्हणजे 1/3 पीपल हे आयाराम गयाराम सारखेच तुमच्याकडे राहतील. म्हणजे तुमच्याकडे त्यांनी जॉईन केलं किंवा तिने जॉईन केलं 1 महिना, 1.25 महिना, 1.5 महिना आणि त्याच्यानंतर ते चालले जातात. म्हणजे त्यांना काम जमत नाही किंवा काही फॉर व्हॉट एव्हर रिझन. आणि त्याच्यात काहीही पर्सनल घेऊन मानायची गरज नाही, कारण की त्यांनी जॉईन केलं, त्यांना जमलं नाही जमलं आणि ते निघून गेले. ते त्यांना जायचंच होतं, त्यांचं निघून जाणंच ठीक आहे. आणि प्रत्येक कंपनीमध्ये होतं. याची जाणीव असणं इज 50% ऑफ द सोल्युशन.
की याची जाणीव आहे की माझ्याकडे जर 10 लोकांनी जॉईन केलं तर त्याच्यातले जवळजवळ 3 लोक असे असतील की जे 1-1.5 महिना काम करतील आणि मग ते चालले जातील. तर माझ्याजवळ बॅकअपचं अरेंजमेंट असलं पाहिजे. दुसरा 1/3 काय? दुसरा 1/3 तो आहे जे लोक 3 वर्ष, 3.25 वर्ष, 3.5 वर्ष काम करतात आणि मी त्याच्यानंतर ते जातात. त्यांना स्वतःचं काही सुरू करायचं असतं किंवा त्यांना एक बेटर अपॉर्च्युनिटी मिळते किंवा काही जो रिझन असतो. आणि हे जे लोक असतात 3-3.5 वर्ष काम करतात आणि जातात. मी पुष्कळ एंटरप्रेन्युअर्सला विचारतो, तुम्ही पण कधी कुठे जॉब केला आहे का? ते म्हणतात हो केलाय. तुम्ही सोडलं ना जॉब? हो सोडलं. मग जॉब आपलं काही सुरू करायचा हक्क सगळ्यांना असतो. तर तुमच्याकडे 1/3 लोक असे राहतील जे 3-3.5 वर्ष काम करून जातील. होतं काय की हे 3-3.5 वर्षात त्यांच्यावर थोडंसं डिपेंडन्स होऊन जातं, त्यांच्याशी एक लगाव होऊन जातो, एक प्रेम निर्माण होतं, एक बॉन्डिंग होऊन जाते आणि अशा अवस्थेत जेव्हा ते जातात तेव्हा खूप हार्ट बर्न होतं आणि हे होतं. पण हे नेहमी समजून घ्यायला पाहिजे की 1/3 फॉर्म्युला असतो. लोक जातात हा प्रॉब्लेम नाही आहे, तुमच्याकडे बॅकअपचा अरेंजमेंट नाही आहे हा प्रॉब्लेम आहे तुमचा. आणि तिसरा 1/3 काय? तिसरा 1/3 हे लोक लाईफ लॉंग तुमच्या बरोबर टिकून जातात. हे तुम्ही काही करून घ्या हे सोडून जात नाही आणि हे हळूहळू जुने होऊन जातात आणि हळूहळू मग ते कम्फर्ट झोन मध्ये येतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे, अच्छा आदमी चला जाए इससे कहीं खतरनाक होता है की गलत आदमी टिक जाए. कंपनीमध्ये एक बिझनेसमॅन जो एक बिझनेस माइंडसेटचा असतो त्याला माहित असतं की जितके लोक जॉईन करतील त्याच्यातले 1/3 आयाराम गयाराम राहतील, नो प्रॉब्लेम. 1/3 2-3 वर्ष 3.5 वर्ष काम करतील आणि 1/3 लाईफ लॉंग टिकतील. या अरेंजमेंट मध्ये माझा बॅकअपचा कसा असला पाहिजे, माझ्याकडे ट्रेनीज आहेत की नाही आहेत, कोणी जर अचानक सोडून गेलं तर माझ्याकडे त्याचा बॅकअप आहे की नाही आहे, या एका प्रोफेशनल कंपनीमध्ये नेहमी असं निरूपण झालेलं असतं आणि म्हणून त्यांना प्रॉब्लेम होत नाही. एक छोटा बिझनेसमॅन तो समहाऊ हे अज्युम करून चालतो की ज्यांनी माझ्याकडे जॉईन केलाय तो कायमचा राहिलाय. असं होत नाही. सगळेच लोक कायमची टिकून राहत नाही, राहायलाही नको असं कधीच होत नाही. हा दिस इज द रूल ऑफ नेचर. तुमच्याकडे ट्रेनीजचा सिस्टम असला पाहिजे किंवा 1 किंवा 2 एक्स्ट्रा टीम मेंबर्स तुम्ही ठेवायला पाहिजे. तर तुमच्याकडे नेहमी लोक राहतील, चांगले लोक राहतील. तुमच्याकडे डेझिग्नेशन आणि प्रोफेशनलिझम आहे तर चांगले लोक टिकून राहतील. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, कोणी कितीही चांगला असो आपल्याकडे बॅकअप अरेंजमेंट असायलाच पाहिजे. तर खरं तर बिझनेस करताना सर नेमकी काय अडचण येते हे तुम्ही सांगितलं. मात्र अनेक उद्योजकांच्या अशाही तक्रारी असतात की लोक आमच्याकडे येतात, आम्ही त्यांना शिकवतो, काही दिवस ते काम करतात आणि त्यानंतर तो जॉब सोडून ते जातात. इतर ठिकाणी गेल्यानंतर त्यांना कुठेतरी असं वाटतं की आपण आपला स्वतःचा बिझनेस तयार करावा किंवा मी माझा स्वतःचा बिझनेस करतो. मग यात प्रश्न असा होतो की आपण त्यांना जे शिकवलेलं आहे किंवा त्यांना जी ट्रेनिंग दिली आहे त्यात आपलाही वेळ गेलेला आहे. मग ही ट्रेनिंग कुठेतरी वाया जात नाही का? आणि हे वारंवार नेमकं होतं, हे कसं आपण थांबवू शकतो? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि पुष्कळ एंटरप्रेन्युअर्स जे आहेत, उद्योजक आहेत, ते मला म्हणतात सर काय अर्थ शिकवून. ते लोक शिकतात आणि चालले जातात. अगेन मी म्हटलं की कोणत्याही याच्यामध्ये आपल्याला शिकवावं तर लागेलच. कोणी शॉर्ट टर्म असो की मिड टर्म असो की लॉंग टर्म असो, ते 1/3 मी सांगितलं होतं. जर त्यांना काम करायचं आहे तर त्यांना शिकवावं लागेल. हे एक तर आहे. शिकवायचं म्हणजे असं नाहीये की तुम्हाला काही ट्रेनर ठेवायचा आहे. शिकवायचं म्हणजे असं नाही की तुम्हाला काही ट्रेनिंग म्हणजे काही ट्रेनिंग रूम वगैरे करायची किंवा त्याच्यासाठी काही मोठा बजेट टाकायचं, काही हे करायचं. तुमच्या जवळ जर एक्स्ट्रा लोक आहेत, तुमच्या जवळ जर ट्रेनीज येत आहेत तर ते ट्रेनीज सिनियरला काम करताना पाहत ते जे आहे ते शिकून जातात आणि लोकांना ते शिकवावं लागेल. नाही तर ते काम कसं करणार? जर तुम्ही लोकांना शिकवलं नाही तर सगळं मग तुमच्याच वर येईल. जर सगळं तुमच्यावर आलं तर तुम्ही दिवसात किती काम करू शकता? आपलं आयुष्य 30,000 दिवसाचं फक्त असतं आणि एका दिवसात आपण 10 तासापेक्षा जास्त काम नाही करू शकत, म्हणजे इफेक्टिव्ह वर्क. तर जर टीमला ट्रेन केलं नाही आणि लोकांनी जर काम केलं नाही तर सगळं काम मग एंटरप्रेन्युअरलाच करावं लागेल आणि सगळं काम तो करेल तर दिवसभर पझल्ड राहील. त्याच्या मानसिक आणि शारीरिक याच्यावर त्याचा असर पडेल आणि बिझनेस ग्रोथ व्हायचा तर प्रश्नच उत्पन्न होत नाही. येस, लोक सोडून जातात आणि दुनियेच्या प्रत्येक कंपनीमधून लोक सोडून जातात. पण मग कंपनीज कशा चालतात? कारण की त्यांच्याकडे बॅकअपचा अरेंजमेंट असतो. त्याच्यासाठी आयदर ते बजेट ठेवतात किंवा ट्रेनीज अप्रेंटिस सिस्टममुळे त्यांच्याकडे लोक जे येत राहतात. आता आमच्याकडे रेणुका डायग्नोस्टिक्स मध्ये एका वेळेला 8 ट्रेनीज आमच्याकडे असतात.
आणि या ट्रेनिंग्सला आम्हाला काही द्यायची गरज नसते, कारण की ते काम शिकायला म्हणजे फ्रीमध्ये काम शिकायला आणि त्याच्यानंतर माझ्या हस्ते साईन केलेला एक्सपिरियन्स सर्टिफिकेटसाठी ते लोक 1 महिना 2 महिने काम शिकतात. जेव्हापर्यंत ते जातात तेव्हापर्यंत दुसरे ट्रेनिंग्स येतात. लोकांना तर शिकवावं लागेलच, कारण की जे शिकवलं नाही तर सगळं तुमच्यावर येईल आणि तुम्ही सगळे कामं त्या इफेक्टिव्हली नाही करू शकत जसे एक टीम इफेक्टिव्हली करू शकते. एक वेळ अशी होती जेव्हा सगळं काही मी करत असे, पण आजच्या डेटमध्ये जे सगळे कामं मी करत होतो, आता मी काही मोजके कामं करतो जे वर्किंग ऑन द बिझनेसचे आहे, आणि ते सगळे कामं जे मी करत होतो ते 10 पटीने चांगले आज होतात आहे, कारण की त्याच्यासाठी ट्रेंड लोक काम करतात. आणि जर त्यांच्यापैकी कोणी सोडून गेलं तर बॅकअप अरेंजमेंट नेहमी आपल्याकडे असतो. दिस इज द ओनली वे टू अवॉइड टीम प्रॉब्लेम्स. हे ॲझम्पशनच चुकीचं आहे की कोणी जर मला जॉईन केलाय तर तो लॉंग टर्म किंवा खूप लॉंग टर्म तो राहिला की आणि अचानक कोणी सोडून मला जाणार नाही. हे ॲझम्पशनच जे आहे हे चुकीचं आहे. तर म्हणून मी म्हणतो की तुमच्याकडे एक एच आर पॉलिसी जी आहे त्या पॉलिसीप्रमाणे तुम्हाला आयदर तुम्ही ट्रेनिंग्स घ्या किंवा 1-2 एक्स्ट्रा लोक ठेवा जे नेहमी शिकत राहतील. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की एक इफेक्टिव्ह टीम, एक ट्रेंड टीम शिवाय तुम्ही मोठी कंपनी नाही बनवू शकत. फॉर एक्झाम्पल, मी जर एक लीडर ही इज वन हु डेव्हलप्स मोर लीडर्स. अ लीडर इज नॉट वन हु क्रिएट्स अ लॉट ऑफ फॉलोअर्स. एक लीडरला दुसरे लीडर तयार करणे हे त्याचं मुख्य काम आहे. आणि त्याच्यासाठी जर मी कॅपेबल आहे आणि मी आपल्या इतका किंवा माझ्यापेक्षा जास्त कॅपेबल व्यक्ती एक बनवतो, तयार करतो, त्याला माझ्याकडे 24च तास आहे. आता एक व्यक्ती जर अजून तयार झाला, आमच्याकडे आता 48 तास आहे. 48 तासाचं काम एका दिवसात होऊ शकतं. मग एक अजून व्यक्ती मी तयार करतो, आता 72 तासाचं काम एका दिवसात होऊ शकतं. मग 96 तास, 120 तास, 144, मग त्याच्यातून कोणी सोडून जाऊ शकतं, नो प्रॉब्लेम. तरी 96 तासाचं तर काम होतच आहे. अजून मी 2 व्यक्ती तयार करतो. लोकांचं येणं जाणं नेहमीच सुरू राहील, पण ट्रेनिंग नेहमी जी सुरू राहील. मी नेहमी मजाक मध्ये म्हणतो, खेळाडू येतात, खेळतात, जातात, खेळ सुरूच असतो. तशीच ही कंपनी पण सुरू असायला पाहिजे. लोकांचं येणं जाणं सुरू राहील आणि हे जे लोक येतात जातात त्यांची ट्रेनिंग पण सुरू असली पाहिजे. कारण की जर तुम्ही लोकांना ट्रेन केलं नाही आणि सगळं स्वतःच केलं तर एक तुमचा बिझनेस जितका ग्रो व्हायचा होऊन गेला, याच्या पुढे ग्रोथही होणार नाही, तुमची डोकेदुखी जरूर वाढेल. म्हणून हा माइंडसेट, हा सिस्टम तुम्ही आपल्या कंपनीमध्ये लावायला पाहिजे. अगदीच. त्यामुळे कंपनीची जर आपल्याला ग्रोथ हवी असेल तर लोकही आपल्याकडे येणार आहे, त्यांना योग्य प्रकारे ट्रेनिंग देणं आणि त्यानंतर स्वतःच्या बिझनेसची ग्रोथ करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. मात्र हा बिझनेस नेमका कसा वाढवता येऊ शकतो या संदर्भात आपण डॉक्टरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण टीम वर्क, ड्रीम वर्क याविषयी माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर अजय शेष. तर ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की एखादा बिझनेस करताना लोक येतात, लोक जातात, मात्र त्यांना ती ट्रेनिंग देणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. मात्र एखाद्याला जर बिझनेस करायचा आहे किंवा टीम मॅनेजमेंट त्याला शिकायची आहे तर त्यासाठी काही टेक्निक्स देखील गरजेचे आहेत आणि या स्किल तुम्ही मग समोरच्याला कशा पद्धतीने देतात? आमची कंपनी आहे, वी आर वन ऑफ इंडियाज बेस्ट SME एंटरप्रेन्योर ट्रेनिंग कंपनी, जे मेनली हिंदी आणि मराठी स्पीकिंग एंटरप्रेन्योर्ससाठी आमचा ही ट्रेनिंग कंपनी आहे, SME एंटरप्रेन्योर्ससाठी. तर याच्यामध्ये आमचे पूर्ण 360 डिग्री सोल्युशन्स आहे. कोणत्या लेवलपर्यंतचे तुम्हाला सोल्युशन्स किंवा ट्रेनिंग हवी आहे हे तुम्हाला डिसाईड करायचे आहे. हे जितके तुम्हाला नंबर्स आणि वेबसाईट वगैरे या आता स्क्रीनवर दिसतात आहे, याला तुम्ही नोट करून घ्या. याच्या त्या वेबसाईटवर जा किंवा तुम्ही या नंबरवर कॉल करा. आणि आम्ही बेसिकली काय करतो की आम्ही ॲट द इनिशियल लेवल आम्ही नॉलेज देतो, टूल्स अँड टेक्निक्स शिकवतो. हा इनिशियल लेवलचा आमचे जे ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत. याच्या नेक्स्ट लेवलवर हे जे तुम्ही शिकले आहे त्याला इम्प्लिमेंट करणं खूप गरजेचं असतं, कारण की तुम्ही शिकून घेतलं पण इम्प्लिमेंट केलं नाही. तर आमच्या सेकंड लेवलवर इम्प्लिमेंटेशन लेवलचे प्लॅन्स आहेत. तर तुम्ही मग जे तुम्ही शिकले आहात त्याला इम्प्लिमेंट आपल्या कंपनीमध्ये कसं करायचं आणि मग त्याच्यानंतर नेक्स्ट लेवल जो आहे, जो तुम्हाला जर लाईफ लॉंग हँड होल्डिंग पाहिजे माझ्याकडून, माझ्यासारखं
सारखे मेंटर्स सारखे आणि आमच्या इकोसिस्टम मध्ये जे दुसरे मेंटर्स आहेत त्या सगळ्यांची जर तुम्हाला हँड होल्डिंग पाहिजे तर थर्ड लेवलवर म्हणजे पहिले नॉलेज, मग त्याच्यानंतर इम्प्लिमेंटेशन, मग हँड होल्डिंग फॉर ग्रोथ याचे आमच्याकडे प्रोडक्ट्स आहेत. आणि जर तुम्हाला कस्टमाइज सोल्युशन्स पाहिजे आपल्या कंपनीसाठी की आम्ही सगळे 8 मेंटर्स फक्त आणि फक्त तुमच्या कंपनी बरोबरच काम करायचं, तर हे सुद्धा प्रोडक्ट्स आहे. पण अगेन मी नेहमी लोकांना सांगतो की नेहमी सुरुवात जर आमच्या बरोबर एक सुरुवात करायची आहे तर आमचा एक 5 डेचा कोर्स आहे बिझनेस ऑटोमेशन टूल किट. या बिझनेस ऑटोमेशन टूल किट एकदम मोजक्या प्राइसमध्ये, कारण की भारताच्या उद्योगाच्या जगांसाठी काम करायचं आहे तर एकदम लो प्राइसमध्ये ठेवलं आहे की प्राइसमुळे कोणी हेजिटेट करायला नको. तर हा जो नंबर दिलाय तुम्ही त्या 5 डे कोर्सबद्दल तुम्ही चौकशी करा. त्याचं नाव आहे बिझनेस ऑटोमेशन टूल किट. आणि तेव्हापासून तुमचा हात धरून एक एक गोष्ट सगळे मी आणि आमचे जे दुसरे मेंटर्स आहेत तुम्हाला शिकवू आहे. आणि या पूर्ण ट्रेनिंगचा आमचा मुख्य सिद्धांत काय आहे? आमचा मुख्य सिद्धांत हा आहे की तुमचा बिझनेस ऑपरेशन्स तुमच्या ॲब्सन्समध्ये तेवढाच चांगला चालायला पाहिजे जेवढा की तुमच्या प्रेझेन्समध्ये चालतो. म्हणजे तुमच्या प्रेझेन्स किंवा ॲब्सन्सने तुमच्या इन्कमचा आणि बिझनेसच्या जनरल रनिंगवर काही फरक पडायला नको. तर मग तुमचा इथे ॲब्सन्स आहे तर तुम्ही नेमकं काय करणार? तुम्ही ग्रोथ ॲक्टिव्हिटीज कोणत्या करायच्या, तुम्ही मार्केटिंग कोणत्या प्रकारची करायची, तुम्ही कोणत्या प्रकारचं नेटवर्किंग करायचं, तुम्ही कोणत्या प्रकारची ट्रेनिंग्स घ्यायची, ती ट्रेनिंग आम्ही तुम्हाला देतो सो दॅट तुमचा बिझनेस इथे सुरू राहील. सो दॅट वी वॉन्ट युअर बिझनेस टू बिकम अ मनी मशीन अँड यू टू बिकम अ पीसफुल एंटरप्रेन्योर जो ग्रोथवर काम करतोय, जो नवीन प्रोडक्ट्सवर काम करतोय, जो ब्रँडिंगवर काम करतोय आणि जो एक्सपॅन्शनवर काम करतोय. तर हे सगळं हा सगळा प्रोसेस तुम्हाला जर आपल्या लाईफ आणि बिझनेसमध्ये हवा असेल तर हे जे नंबर्स अँड कॉन्टॅक्ट सगळे तुम्हाला स्क्रीनवर दिसतात आहे याच्यावर कॉन्टॅक्ट करा. अगदीच त्या सरांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला देखील यशस्वीरित्या एक यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत आहेत, त्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता आणि या विषयासंदर्भात सरांकडून अधिक माहिती देखील घेऊ शकता. सर, खूप खूप धन्यवाद की आज तुम्ही टीम वर्क हेच ड्रीम वर्क असतं हे आम्हाला समजावून सांगितलं. आपले खूप खूप आभार. सगळ्या प्रेक्षकांना माझा धन्यवाद आणि नमस्कार. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.